आपल्या अंमणे पुरतंच बोलायचं म्हटलं की या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही महाआघाडीचे आपण घटक आहोत. या घटकामध्ये आता काँग्रेसही तिकिटाची मागणी करते आहे, शिवसेना कदाचित करत असेल, आम्हाला काही कल्पना नाही. पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तिकिटाची मागणी जोराने लावून ठेवतो. याचं कारण असं की आत्ता जे याच्यामध्ये लोकसभेमध्ये मिळालेलं महाराष्ट्रात शरद पवार काँग्रेसला मिळालेला 80% रेट जो असा आजपर्यंत महाराष्ट्र इतिहासामध्ये कोणालाही मिळाला, त्याच्याने आम्हाला एक चांगल्या प्रकारची उभारी मिळाली आहे. आणि जनतेचा सुद्धा आवाज आहे की आता कोणाला चान्स हे चांगलं आहे तर तुतारी, जो कोणी तुतारीवर असेल त्याला यश मिळेल अशी जनतेची मनामध्ये अशी भावना आहे. म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही तिकीट मागायचं, कारण तिकीट मागण्याचा अधिकार आम्हालाही आहे. कारण गेल्या 2 वेळापासून ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नव्हती, पहिल्यांदा साहेबराव दादा, नंतर दुसऱ्यांदा अनिल दादा, हे 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे झालेले आहेत. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस, आता कोणी मूळ कोणाचं भानगड चालू आहे तो विषय जाऊ द्या, पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी हक्क आहे. आणि म्हणून आम्ही या तिकिटाची मागणी करणार आहोत. आणि या मागणीसाठी आम्ही आज आपल्या कार्यकर्त्यांना उत्तेजित करण्यासाठी आणि तयारीला लागा या ठिकाणी या आम्ही पत्रकार आपले बैठक बोलवली होती. आणि त्याच्यानंतर आपण पत्रकारांशी थोडंफार हितगुज करावं असं आम्ही ठरवलं होतं. या बैठकीमध्ये कोणी काही उत्सुक उमेदवार आहेत का याची सुद्धा आम्ही चाचपणी केली. या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय तिलोत्तमाताई ते म्हणे, मी अनेक वर्षापासून म्हणजे 92 पासून राजकारणात आहे, अनेक पदं मला पक्षाने दिलेले आहेत, अनेक माझं कर्तृत्व मी अनेक ठिकाणी सिद्ध केलेलं आहे, तर मला सुद्धा ही उमेदवारी मिळावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. दुसरे उमेदवार आमचे तालुक्याचे अध्यक्ष सचिनदादा पाटील हे म्हणतात की मी ओरिजिनल आहे, मी काही फुटलो नाही, त्यामुळे तो माझाही क्लेम आहे, मी या ठिकाणी राहिलो पाहिजे आणि म्हणून ती उमेदवारी मला सुद्धा मिळावी अशी सचिनदादांनी इच्छा व्यक्त केली आहे. तिसरे आमचे इच्छुक उमेदवार आदरणीय उमेश दादा की जे प्रदेशाचे ग्रंथालय सेलचे अध्यक्ष आहेत. जरी अंमळी तालुक्यामध्ये त्यांचा वावर कमी असला, ते प्रदेशाची त्यांच्यावर जबाबदारी असल्यामुळे ते अनेकदा त्या प्रदेशाच्या कामावर त्यांना पाठवलं जातं. आता यावेळेला सुप्रियाताईंच्या मतदारसंघामध्ये ते पूर्ण वेळ तिथे कार्यरत होते, त्यामुळे त्यांना आपल्याकडची अंमळीची जबाबदारी दिली गेली नव्हते, ते सुद्धा इच्छुक आहेत. आणि नंतर आता नवीन आमचे उमेदवार आहेत आपले प्रशांत निकम आहेत का. प्रशांत निकम म्हणतात की मला आता चान्स द्या, मी नवीन माणूस आहे, या क्षेत्रामध्ये नवीन येतोय, मला संधी मिळाल ते मी सुद्धा दे. हे सर्व 4-5 उमेदवार आहेत. मग मी म्हटलं जर 4-5च उमेदवार आहे आणि आपण पक्षाची मागणी करतो, मग मी काय मागू नये, मी पण उमेदवार आहे. मग अशा प्रकारचे आमची तयारी झाली आहे. आता आमचं दैवत शरद पवार साहेब आहेत, त्यांच्या पुढे महाराष्ट्रात काय कुठे कोणाचा आवाज चालत नाही, आमच्या सर्वांचा काय चालणार आहे. पण मागितल्याशिवाय मिळणार पण नाही आहे. आमच्यापैकी ज्यापैकी पवार साहेबांना उमेदवारी मिळणार असेल ते आम्ही ॲक्सेप्ट करू आणि एका दिलाने त्या उमेदवाराचे प्रयत्न करू. कारण आमचे उमेदवार आता तुतारीच्या माध्यमातून पवार साहेबच असते. पवार साहेबांचं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं म्हणजे वजन आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे, ते जे बोलतात ती काळ्या दगडावरची रेघ असते आणि त्यांचा इतका अनुभवी कोणीही राजकारणी आपल्या देशामध्ये आज नाही. म्हणून त्यांच्या मागे उभे राहून आपल्या पक्षाला आपण यश मिळावं आणि अंमळनेरचा या शरद पवार साहेबांची जी जनतेच्या मनातली इच्छा आहे त्याला काहीतरी मूर्त स्वरूप द्यावं, या अर्थाने आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची तयारी आजपासून आम्ही सुरू केली आहे. बहुतेक 2-1 महिने उरले आहेत. त्या 2-1 महिन्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या परीने काम करावं आणि आपला उमेदवार कशा प्रकारचा निवडून येईल आणि शरद पवारांनी दिलेला शब्द जो सर्व पत्रकारांना माहीत आहे तो शब्दसुद्धा पूर्ण नेण्याची जबाबदारी आमची सर्वांची राहील. म्हणून आम्ही सर्वजण या कामाला लागणार आहोत. कोण काय आहे, कोण मंत्री आहे आणि कोणी काय कामं केले हे सर्व जनतेला माहीत आहे. त्याच्यामध्ये किती जुमलेबाजी झाली आहे, प्रत्यक्षात घोषणा काय झाल्या आणि काय नाही झालं हे सर्व जनतेला माहीत आहे. फार मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, धरण एवढं धरण करू, 45,000 कोटीची प्रशासकीय मान्यता. मी 15 वर्ष आमदार होतो, 3 वेळा प्रशासकीय मान्यता मिळाल्या असतात. प्रशासकीय मान्यता म्हणजे काय असते, एखाद्या धरणाची किंमत 5,000 15,000 झाली, त्याची किमतीला मान्यता देणे. याचा असा पैसा मिळतो का? पैसा मिळत नाही. या वर्षीचं उदाहरण घ्या, चाळीसगाव तालुक्याला पैसा मिळाला, वाघूर धरणाला पैसा मिळाला, शेळगाव बॅरेजला पैसा मिळाला,
तिथल्या यावल तालुक्याच्या उपसिंचन योजनांना तत्वतः मंजुरी मिळाली, मग पाडळसेरे धरणाचं या वेळेला नाव का नाही? हा पत्रकारांना मी आपल्याला विनंती आहे, आपण हा प्रश्न विचारा की या वेळेला या बजेटमध्ये पाडळसरे धरणाचं नाव का नाही? या पाडळसरे धरणाला एवढी मोठी प्रशासकीय मान्यता मिळाली, हे धरण आता आपल्याला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली, हे आता त्या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान कृषी योजनेमध्ये समावेश करायचं आहे, पण तुम्ही इथेच काही करत देते तर केंद्रीय मंत्री काय म्हणतील? तुम्ही राज्याचा हिस्सा काय देताय? काँग्रेस, तुम्ही जर राज्याचा इथला तुमचाच हात जर आखडून ठेवताय तर आम्ही काय म्हणून तुम्हाला मदत करावी, असा हा प्रश्न साहजिक येणार आहे. आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत आता या 4 वर्षामध्ये आमदाराने किंवा मंत्र्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या आहेत, त्या घोषणापैकी किती घोषणा प्रत्यक्षात अंमलात आल्या आहेत? माझं तर पत्रकारांना विनंती की आपण थोडा, जसे आपण ज्याला इन्व्हेस्टिव्ह जर्नलिझम म्हणतात ना, शोधपत्रकारिता, त्या शोधपत्रकाराच्या माध्यमातून काय काय घोषणा झाल्या आणि कोणती कोणती कामं पूर्ण केली हे आपण शोधून काढलं पाहिजे. आम्ही आमच्या पक्षाच्या याच्यावर करणार आहोत, ते आपण सुद्धा, आमची विनंती आहे आपल्याला, म्हणजे जुमलेबाजी किती झाली, प्रत्यक्ष काय झालं हे आपण लोकांच्या समोर आपल्याला मांडलं गेलं पाहिजे. आणि झूठ का झूठ, सच का सच, दूध का दूध, पाणी का पाणी, हे सर्व लोकांसमोर मांडलं गेले पाहिजे. पिंपळगाव परिसरातले 35-40 वर्षापासून लोकांचा रहिवास आहे, त्या परिसरात रस्ते बाकी असताना विशिष्ट वर्गाला लाभ पोहोचेल असे हेतूने आज 1780 कोटी रुपयाचे अंबरनाथ शहरामध्ये रस्ते चालू आहेत आणि ते रस्त्यांसाठी 10 कोटी रुपये नगरपालिकेला आपला स्वहिस्सा द्यावा लागणार आहे. आज नगरपालिकेची परिस्थिती अशी आहे की नगरपालिकेवरती ऑलरेडी 80 कोटी रुपये कर्ज आहे, त्यात पाणी पुरवठ्याचे 10-15 कोटी रुपये असतील, 5-7 कोटी रुपये तुमचे वीज पुरवठ्याचे असतील, किंवा आयुर्वेदिक कॉलनीचे पैसे आपल्याला द्यायचे, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पैसे आपल्याला द्यायचे. ऑलरेडी नगरपालिकेवरती 70-80 कोटी रुपयाचा बोजा असताना हा 10 कोटी रुपयाचा बोजा टाकून हे विकास कामं कशासाठी केले जात आहेत हे सुद्धा जनतेने ओळखलं पाहिजे. पत्रकारांनी त्या सगळ्या विषयावरती प्रकाश टाकला पाहिजे. याच्यासाठी काही मुद्दे मी आपल्या समोर लक्षात आणून देतोय. काल परवा तुम्ही आपण सगळ्यांनी बातम्या लावल्या आणि आम्ही सुद्धा वाचल्या की अंबरनाथ तालुक्यामध्ये आमदारांच्या माध्यमातून, मंत्री महोदयांच्या माध्यमातून 22 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे. परंतु जिल्ह्यातल्या इतर आमदारांचा जर तुम्ही आकडा घेतला तर किशोरप्पांनी 35 कोटी रुपये आणलेले आहेत, बरोबर, गुलाबराव पाटलांनी 45 कोटी रुपये आणलेले आहेत, असे इतर आमदारांनी 30-40 कोटी रुपये आणलेले आहेत. परंतु आपल्या मंत्री महोदयांनी फक्त 22 कोटी रुपये आणलेले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे 38 कामांची 110 कोटी रुपयाची मागणी केलेली होती. त्यापैकी फक्त आणि फक्त 22 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहेत आणि त्या 22 कोटी रुपयाच्या कामांमध्ये देखील माजी आमदार श्रीदादा चौधरी यांचा दावा आहे की 8 कोटी रुपयाची कामं माझ्या शिफारसीने मुख्यमंत्र्यांच्या मदतीने मी आणलेली. म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये मंत्री असताना आपल्या तालुक्याला निधी कमी मिळतोय आणि इतर तालुक्यांना जास्त मिळतोय, म्हणजे आपल्या मंत्री किती प्रभावशाली आहेत हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे, काही दिवसापूर्वी एक ऑडिओ क्लिप आपल्या तालुक्यामध्ये आपण व्हायरल होताना बघितली असेल. आम्ही आणि आमच्या मित्रपक्षांनी या मागील 6 महिन्यापासून, वर्षभरापासून अनेक मोर्चे आणि अनेक आंदोलन शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केले आणि अशा प्रश्नांवरती आंदोलन करणाऱ्यांना त्यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिप मध्ये काय म्हटलेलं आहे की छोटे मोठे अंबरनाथ तालुक्यातले छोटे मोठे पुढारी शेतकऱ्यांसाठी 7 ते 8 हजार रुपये मागतात म्हणे आणि त्यांना जर हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे छोटे मोठे वाटत असतील तर आम्हाला अभिमान आहे की आम्ही छोटे मोठे आहेत. आजपासून आम्ही त्यांना खुलेपणाने सांगू शकतो की होय आम्ही छोटे मोठे आणि छोटे मोठेच तुम्हाला तुमच्या पदावर पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय राष्ट्र. आतापर्यंत तरी साहेबराव दादांनी कुठली अशी इच्छा पक्षाकडे व्यक्त केली नाही. आता पवार साहेबांकडे व्यक्त केल्याशिवाय आम्हाला कल्पना नाही, पण निदान आमच्याकडे पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी काही अशी इच्छा व्यक्त केली नाही. आणि त्यांचा जर मागचा इतिहास बघितला तर त्या अजितदादाच्या वाढदिवसाच्या त्यांचा फोटो असतो, त्या स्मिताताईच्या प्रचारामध्ये त्यांचा फोटो असतो, इकडे उद्धव ठाकरेच्या प्रचारामध्ये फोटो असतो. म्हणजे दादा आखरी कोणाकडे आहेत हे कोणते कोणालाच कळू देत नाही. मग त्या गंगाजन सिनेमामध्ये तो राजकुमार असतो ना, तेव्हा ते डाकू लोक त्याला विचारले, कभी तू बोलताय तुम्ही गंगा किनारे का हो, कभी भी बोलताय तू जमुना किनारे का, आखिर आहे कोण तू. अशा प्रकारे दादाची परिस्थिती आहे. ते त्यांना विचारा. शेवटी वेलकम
वेलकम, ऑलवेज वेलकम. आमचा दादाला वैयक्तिक विरोध नाही. आणि समजा उद्या पवार साहेबांनी दादाला उमेदवारी दिली, आम्ही तनमन धनाने त्यांचा प्रचार करू.